मंडळी नमस्कार। हे बघा इथे सगळे जण मंडळी इकडे जमलेली आहेत। संध्या आत्ते जमलेले आहे, अजय दादा आहे, आरती आहे, त्याच्यानंतर नवीन पिल्लू आपल्या इकडे आहे, राधा, मॅक्स, डॉली तिकडे काहीतरी करतायत। ओम्या नमस्कार। ओमकार एकदम फुल ओमडी एकदम कॅमोफ्लाज ड्रेसमध्ये आहे। किरण मामा इकडे आहे, किरण मामा नमस्कार। नमस्कार। आणि ऑफकोर्स आभा मॅडम आणि रमा मॅडम नमस्कार। नमस्कार। काय आहे हे समोर? अजगर। अजगर पिल्लू आहे का अजगर आहे? अजगर। हे बघा। सो आपण इकडे होतो, त्याच्यानंतर मग अजय मामाला हा दिसला। इथे पलीकडे आपलं स्वयंपाकघर आहे आणि इथे आपलं हे जे बांबू आहेत शोभेचे, यांच्या पलीकडे आपली शेतं आहेत एसआरटीची। तर तिकडे हा अजगर होता। आत्ताच्या वेळामध्ये हे अजगर खूप ॲक्टिव्ह असतात। आपण म्हणतात ना अजगरासारखा झोपलाय का काय, तसा हा अजगर जे असतात ह्याने आता काहीतरी खाल्लंय। ह्याने आता हे तुम्हाला इकडे दिसत असेल, ह्या इकडे थोडंसं फुगलेलं दिसतंय का तुम्हाला आभारामध्ये? हां, याने काहीतरी खाल्लं आहे इकडे आणि त्याच्यामुळे तो बऱ्यापैकी टमटमीत झालेला आहे, एकदम थोडासा शांत झालेला आहे, संथ झालेला आहे। एवढा संथ नसतो जनरली, पण तो असेल सुद्धा। खाल्ल्यानंतर ते खूप संथ होऊ शकतात। तो आता जाईल थोड्या वेळामध्ये पुढे। एखाद्या काठीने आपण त्याला थोडंसं, ती काठी दे रे आजा, ही काठी इकडे दे, ही इकडे बघ, इकडे काठी घे बघ, हां दे। त्याला आपण थोडंसं एक तो चावू शकतो जोरात, ऑफकोर्स फारच म्हणजे स्ट्रॉंग काठी दिलेली आपल्याला। ती बघा घोण गेली, चल बघा अशा प्रकारे तो गेलेला आहे। जा जा पुढे। काय होतं, हे अजगर असे काहीतरी खातात, नाही तू नको करूस। हे अशा प्रकारे अजगर काहीतरी खातात आणि संथ, आता दिसतोय तुम्हाला हा आपल्या पायवाटीच्या मध्ये चिक्कूची बाग आहे। चिक्कूच्या बागेमध्ये इथे आपला अजय दादा आला होता, तेव्हा त्याला तो दिसला आणि इथे ती चिक्कूची वाट अशी जाते पुढे। तर रस्त्यामध्येच बसून राहिला तो गडी। चल जा पळ। असं कोणता साप जनरली असं बसून नाही राहत, काहीतरी त्याने खाल्लंय। हे बघा केवढा जायगॅन्टिक आहे बघा। कदाचित आपल्या इकडे सगुणा बागेमध्ये खूप हेल्दी पॉप्युलेशन आहे बघा। कुत्रे पण कसे शांतपणे बसत आहेत बघितलं बघा, असं फार अनयुज्युअल आहे, बरोबर ना संध्या ताई? एवढे कधी असे? नमस्कार। त्याची लांबी साधारण 10 फूट असेल का? लांबी किती असेल रे किरण? 7 फूट आहे। नाही नाही 7 फूट जास्त, 10-11 फूट। गुड बॉय, गुड गर्ल। पिल्लू बघू, पिल्लू बघू। ओ पिल्लूला दाखव ना अजगर। ही खूप रेअर प्राणी आहेत मंडळी आणि तुम्हाला दिसतंय बघा कसा चाललाय बघा तो। अजगराचं हे डिस्टिंक्ट चालणे असं अगदी, आणि काही हे बघा कसा अगदी माणूस चालल्यासारखा। नागमोडी नाही चालत आहे तो। आता बघा ते पुढे परत तो थांबला। फारच इझी गोईंग आहे कदाचित। काय अजिबातच घाबरत नाही ना? अजिबातच घाबरत नाही ना आपल्याला? आपल्याला घाबरतच नाही आणि चांगलं आहे, घाबरत नाही चांगलं नाही आहे, कारण की माणसाला घाबरायला पाहिजे। इतर माणसं ह्यांना मारून टाकतात बरेच जण, पण आपले खूप मोठे एफर्ट्स आहे त्याच्यामध्ये, यांना कन्झर्व करण्यामध्ये। हो ना संध्या ताई? संध्या ताई इकडे होती। आपण किती 1900 आपले मला वाटतं 1978 पासूनचे सगळे एफर्ट्स आहेत, बरोबर? हो ना। सगळे आपल्या फॅमिलीचे हे एफर्ट्स की ह्या इथे जीवदान मिळतंय, ह्या अजगरासारख्या एवढ्या मोठ्या अजस्त्र प्राण्याला जीवदान मिळतंय आणि हे खरंच निसर्गप्रेमी माणसांचं ही गर आहे। होय। हे बघा हे जे पुढे तो बाहेर काढतोय जीव, त्याला जेकबसन्स ऑर्गन असं म्हणतात। आणि कुत्र्यांचे डोळे जसे चमकतात तसे यांचे डोळे पण चमकतात। हे इकडे त्याचं गुदद्वारे एनस आहे, विष्ठा करण्याची जागा आहे, आणि त्याच्या शेजारी त्याचे असे ते 2 हे असतात। तुला माहिती आहे ना त्याला 2 हे असतात ते संध्या ते आपले। पण मला ते दिसत नाहीये। नाही तसे नाही, ते खालच्या साईडने असतात। खालच्या साईडने असे 2 नांगे असतात, त्याला 2 काय म्हणतात पाय असतात। म्हणजे आयदर हे अगोदर सरडे होते, ते सरड्यांचे अजगर झाले, किंवा अजगर होते आणि अजगरांचे सरडे झाले, काहीतरी एक। काय सुंदर मोमेंट आहे त्याची, एकदम हेल्दी आहे। सुंदर येणार आहे मंडळी, सुंदर आहे मंडळींना दुसरं काय। सुजय पण आला इकडे बघायला। सुजय नमस्कार। ह्या अजगरांचं वैशिष्ट्य असं असतं की हे पाण्यामध्ये खूप फास्ट असतात, खूप म्हणजे खूप फास्ट असतात।
आत्ता आपण सगळेजण एवढ्या जवळ जे उभे आहोत, हे जर का पाण्यामध्ये असतं तर पाण्यामध्ये आपण ह्यांच्या अजिबात एवढ्या जवळ नसतो. हे पाण्यामध्ये भयंकर फास्ट असतात, खूप चपळ, खूप अजाईल असतात. प्लस हे झाडावर खूप पटकन छान बराच वेळ हे करू शकता. आपण जंगल बुकमध्ये वगैरे बघायचो, असं झाडाच्या फांदीला असं तो कार्टूनसारखा लटकलेला असायचा आणि तो असं खालती लटकत असायचा. तर झाडांवरती हंट करणारे थोडे वेगळे असतात पायथन्स. हा त्याच्यापैकी नाही, हा जमिनीवरती हंट करणार आहे, पण हा झाडावर खूप व्यवस्थित जाऊ शकतो बरं का. खूप व्यवस्थित झाडावर जाऊ शकतो. जमिनीवरती पण तो पॉवरफुल आहे. म्हणजे मी जर का एकटा असेल, माझ्या एवढा माणूस जर का एकटा असेल किंवा किरण सारखा जर का माणूस आपला एकटा असेल, तर त्याने तो पकडायचा प्रयत्न, म्हणजे पकडायला नाहीच पाहिजे कधीही ऑफकोर्स. आता इथे काही गाव वगैरे नाही आहे, कोण त्याला मारणार नाही, त्याच्यामुळे आपण त्याला सगुणाबागेतनं परत सोडून देतो. आपल्याला म्हणजे बघा, सगुणाबागेतली आपली सगळी मंडळी आहेत, त्या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच किती कुतूहलाने तो बघावंसं वाटतंय. इव्हन डॉलीला पण बघावंसं वाटतंय. चालला तो, बाय बाय. आणि ह्याला कन्स्ट्रिक्टर असं म्हणतात. तर कन्स्ट्रिक्ट म्हणजे आपलं जे फुफ्फुस असतं, जेव्हा श्वास घेतो, तेव्हा श्वास घेताना तो एक प्रत्येक श्वासागणिक तो आळत जातो स्वतःचं हे. आणि किंवा हाताला पकडलं तर हात आळत जातो, पाय आळत जातो त्याच्यामुळे. आणि माणूस घाबरतो त्याला बघितल्यावरती. एकटा असेल आणि एकट्याला पकडलं तर एकट्या माणसाला सुद्धा हा पार म्हणजे अगदी खूप घाबरला माणूस तर त्याला त्याच्या फक्त शक्तीने मारू शकतो, अशा प्रकारचा तो आहे. आणि बाकीचे विषारी साप जे आहेत ते डेव्हलप्ड आहेत, म्हणजे घोणस, मण्यार, नाग आणि फुडसं हे तसे डेव्हलप्ड साप आहेत. त्यांना विष आहे, त्याच्यामुळे त्यांना एवढं काही ताकदीची गरज पडत नाही. पण हा खूपच ताकदवर आहे. छान आहे ना, क्यूट आहे ना एकदम. छान होता ना अनुभव. रमा, काय होतं ते, बॉय होतं का गर्ल होतं? गर्ल होतं. ओके. पण ते एवढा सुंदर होता, एवढा सुंदर नसतं ना बॉय, खूपच मोठा होता ना. पण आपल्या इकडे पाहिलेल्यातला काय काय संध्या ते. हां आरती, एवढा मोठा सगळ्यात पहिल्यांदाच पण बघितला. मला वाटतं 11-12 फुटाचा असेल तो. काय 11 शेखाबा 11-12 फूट नाही आहे, पण ठीक आहे. तर बघा चाललं आता. खा रे बाबा, सगुणाबागेला कोंबड्या एमड्या डाकू. ठीक आहे चला. अच्छा बाय बाय. बाय बाय मंडळी, बाय बाय.